तर संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींविषयी जे विधान केलंय त्यावर ते अजूनही ठाम आहेत। आपण माफी मागणार नाही अशी स्पष्ट भूमिका संजय मंडलिक यांनी घेतलेली आहे। शाहू महाराज हे थेट छत्रपतींचे वंशज नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे। शाहू महाराजांनी आपण दत्तक आहोत की नाही ते सांगावं असं आवाहन देखील संजय मंडलिक यांनी केले। छत्रपती शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत, फक्त एक शब्द माझा चुकला। मला एवढंच म्हणायचं होतं, छत्रपती आत्ताचे छत्रपती शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत, ते दत्तक वारसदार आहेत। ते म्हणाले काय माझे कपोल कल्पित नाही। हा पुढारीमध्ये लेख आलेला आहे, इथं बाबूराव धारवाडेने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये उल्लेख आहे। आणि इतिहास सुद्धा माहिती नाही असलेली मंडळी राजकारणामध्ये आहेत। खरं म्हटलं तर एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही, आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे। फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाही। थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत, शाहू विचाराची मंडळी आहोत, हा विचार माझा आहे। आणि हे बघताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिकांनी माफी मागितली। कशाबद्दल माफी मागायची? थेट वारसदार नाही ते सिद्ध करावं, थेट आहे का नाही ते सिद्ध करावं। आणि म्हणून जर थेट नसते आणि माझं म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागली। तर कोल्हापूरच्या राजकारणामध्ये पुढील काही दिवस निश्चितपणे हा वाद रंगत जाणार आहे। शाहू महाराज हे थेट छत्रपतींचे वारसदार नाहीत असं विधान एका प्रचार सभेदरम्यान संजय मंडलिक यांनी केलंय आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून मंडलिकांवर आणि महायुतीवर जोरदार टीका करायला सुरुवात केलेली आहे। दत्तक ही प्रथा जुनी आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांची परंपरा राहिलेली आहे, अशा प्रकारचं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे। तर शिवसेनेने ताळतंत्र सोडलेलं आहे असं म्हणत संजय राऊतांनी देखील टीका केली आहे।